शुभ सकाळ मैत्रिणींनो, नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. मस्तपैकी दिवस छान उगलेला आहे आजचा. आणि बघा अगदी सकाळचे 9-10 वाजले पण एकदम कडकडीत ऊन झालेलं आहे. आणि इकडं आमचा चाफा बघा मस्तपैकी उमललेला आहे, किती छान कळ्या आलेल्या आहेत याला. तर अशा फुलझाडांका बघितल्यावर मैत्रिणी एकदम फ्रेश वाटतं, कारण हे फुलं नेहमी सगळ्यांना आनंद देतात. आणि सकाळी सकाळी आपल्या मस्त चाफ्याच्या फुलापासून सुरुवात झालेली आहे मंडळींनो. तर चला आज म्हटलं जराशी साफसफाईची मोहीम करावी, कारण अंगण वगैरे सगळं साफसुथरं मी झाडून काढलेलं आहे. आणि जे काय आपले कांदे वगैरे आहेत अंगणात मैत्रिणींनो, तर म्हटलं थोडं निवडावा. बघा स्वच्छ सगळं साफसफाई झाडझटक झालेली आहे मस्त अंगणामध्ये. तर इकडं बघा लिंबुनी खाली आपली हानीबणी मस्त आलेली चरायला. थंडगार वातावरण आणि मस्त फिरतीये. तर चला म्हटलं कांदा निवडावा. थोडंसं जरा मी निवडून पण ठेवलेत आणि बाकी राहिलेले पण निवडायचे आहेत, कारण लय मोड आलेले कांद्यांना. आता जरा बारके बारके राहिलेले आपल्या शेतातही आता कांदे आलेत, मग मी ते काढून आणणार आहे. पण म्हटलं चला आता हे निवडून घ्यावा. बघा इथे थोडंसं घमेल्यात निवडून ठेवलेत, इकडं काही बारके बारके पडल्यात आणि इकडं बघा किती सारं मोड आलेत. तर हे सगळे आता टाकून द्यायचे. तर चालले असं आज साफसफाई. इकडं बघा आपलं डुग्गूचं काय चाललंय, कसं बघतंय टुकू टुकू. आणि आपलं काल केलेल्या मैत्रिणी वेफरही चांगल्या वाळल्यात अंगणामध्ये. तर चला ते दाखवते. परत आज थोड्या सुकाय ठेवले. तर ह्या बघा मैत्रिणी एवढ्या वेफरी आपल्या कालच्या चांगल्या कडक वाळल्यात मस्तपैकी. आणि आज बनवायचे आहे ते जरा पापड, साबुदाणा आणि बटाट्याचे. तर चला हाय थोडेसे बटाटे अजूनही आईनं दिलेला वानवळा. तर एक 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 सामान आता बनवून घ्यावं. बघा इथे टपामध्ये अजून एवढे बटाटे आहेत. तर चला मैत्रिणी आज बनवायचे पापड. तर मैत्रिणीनं मी ठेवले तेल तापायला. आणि बघा मस्तपैकी आता वेफर आपल्या वाळल्यात चांगल्या. काल केल्या एकच दिवसात वाळल्या. आजही थोडं ऊन खाले. म्हणलं चला कशा होता ते तळून बघूया. मस्त तेल तापले. पटकन काढायला लागते, नाही तर जरा शिकाशा करपत्यात. एकदम छान इकडे बघा मैत्रिणी आपल्या वेफर झाल्यात, चांगल्या फुलतात ते. तर चला आता असं करून मी पटापट आता ह्या एवढ्या वेफर तळून घेणार आहे. एकदम मस्तपैकी आपल्या वेफर झाल्यात मैत्रिणी. तर चाललंय हे बघा आज आमच्या पापड्या. इकडं हे पीठ मळून ठेवलेलं आणि इकडं चाललंय ताई बघू द्या. ताई असं दाबून देते ताटाने इकडं, आणि वणिताचं चाललंय इकडं हाताने पसरवायचं. इकडे एवढ्या साऱ्या पापड्या करून झाल्या. आता इकडं वणिताच सांगा काय काय कशा पद्धतीने आपण रेसिपी केलेली, काय काय केले सांग वणिता. पहिल्यांदा साबुदाणे उकडून घेतले, मग बटाटे साबुदाणे भाजून घेतले, हा. बटाटे उकडून घेतले आणि मग मिरची आणि मीठ टाकून सगळं मिक्स पीठ मळून घेतलं. आणि ते पीठ मळलेलं पुन्हा वाफवून घेतलं. आणि आता परत त्याला पाणी लावून थोडे गोळे करायचे आणि मग पापड्या बनवायच्या. असं चाललंय पापड्या आमच्या. तर बघा कसं काढायचं चाललंय पापड्या. अशा हा छान निघतात ते, मस्तपैकी निघतात अशा. तर अशा चाललेल्या आहे आमच्या पापड्या. एक 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 वाळवणाचं पदार्थ चाललेलं आहे. असा गोळा बनवायचा. माझं काम काय आहे सांगा की. गोळा बनवायचं काम आहे. आता पण मी कॅमेरा जरा हातात घेतलाय म्हणून आमच्या ताईने हे केलंय. असं याच्यामध्ये पिशवीत घ्यायचं, गोल 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 दाबून जरा मऊसूत पीठ होतं आणि मस्तपैकी त्याच्यावर थापायचं. तर बघा अशा सुंदर पापड्या बनवल्या. आता तळून पण दाखवू आहे का नाही वनिता. तळून कशा होत्यात एवढ्या साऱ्या झालेल्या आहेत पापडे. पापड लाटून झाल्यानंतर काय पार्टी चालली. सरबत पिते मस्त उन्हाचा. सरबत पार्टी इकडं ताई. सरबत, लिंबू सरबत कसं काय झालंय मग. छान झालं. गोड का आंबट. आंबट गोड. तर या सगळ्यांनी सरबत प्यायला. सरबत पिऊन झाल्यावर कुठं जायचं. घास कापाय. आधी खालच्या वावरात जायचंय मग घास कापायचंय. तर कर बाई चल दुसऱ्या हाताने. अयो नको ना सरबत. बाय बाय. तर हे बघा मंडळीनं काल आपण ह्या वावरामध्ये भाजी टाकली आणि आज कसं पाणी सोडलेलं आहे बारीक ठिबक सिंचने. तर हे आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे बरं का.
रात्री पण सोडलं होतं, जास्त काय ओल्लं झालं नाही म्हणून आता परत सोडलेलं आहे. आणि इकडं आपले कांदे आणि हे बघा मध्ये जो दंड राहील त्या दंडाला आहे ना किती नाही म्हटलं ते बघा काँग्रेस होतोच आहे. आता हा काँग्रेस माझं काढायचं काम चाललंय, तर इथून तिथून बघा असं हा सगळा गच्च भरलेला आहे म्हणून आता मी काढून घेणार आहे. आणि मला तर खरंच खूप भारी वाटलं, मस्तपैकी बारीक बारीक सिंचन. तर एवढं आपले ना वावर काय भिजून झालं नसतं, असं झालं असतं म्हणा मैत्रिणीनं. कसं सगळीकडेच पाण्याची आपल्याला गरज आहे मालांना पण भुईदंडाला खूप जास्त पाणी लागतं, पण असं ठिबक बारीक बारीक मस्तपैकी चाललंय भिजायचं काम. तर सगळीकडंच संपूर्ण वावर भरे, पण इथे जवळ चांगलं दिसतंय. इकडं पुढं पण आहे, सगळ्या वावरामध्ये चाललंय आता मस्तपैकी. आणि आता मी घेणार आहे एवढं ह्या दंडाचं सगळं गवत काढता काढता मैत्रिणीनं बांगडी गेली फुटून. आता जाऊ द्या, घरी गेल्यावर घरी